नमस्कार मित्रांनो, मी कोकणी महेंद्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आलो आहे अचानकमध्ये गावी आणि गावी पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. तर आम्ही ते करतो आहे. कॅन बिन घेऊन बघा चाललो आहे पप्पाने मी. आणि तिकडे नदीवर जरा जाऊन पाणी थोडा कॅनाने भरून आणून टाकायचं आहे. मी चाललो आहे. थंडी पण भरपूर आहे. तर बघू शकताय बघा, पारू पण भरपूर भरला इकडे. बघा डोंगर भाग आहे इकडे वरच्या साईडला. इकडेच पुढे नदी आहे. त्या नदीच्या इकडं आम्ही त्या कॅनाने पाणी भरून ड्रमामध्ये स्टोरेज करून ठेवतो, जेणेकरून एक दिवस आड करून या 2 दिवस आड करून तो पाणी त्या झाडाला घालतोय. काजूसाठी पहिला 1-2 वर्ष उन्हाळ्यामध्ये पाणी घातला पाहिजे, जेणेकरून ते त्याला पालवी फुटेल. पावसामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही. ते आता आम्ही पाण्याचं व्यवस्थापन करतोय, नदीवरून आणतोय. लावल्यापासून पाणी नव्हतं, पण त्याचं पाणी आता भेटलं पाहिजे आता, कारण का गवत आहे बघा, उन्हाने गवत पूर्ण सुकतंय, त्यामुळे आता पाणी लागणार आहे. तर बघा सूर्याचा प्रकाश नदी जवळच आहे, पण त्या नदीला पाणी कमी आहे. तरी पण आम्हाला अजून एक दीड महिना पाणी पुरेल असं पाणी आहे तिथे. मला दाखवतो, आमची नदी जवळच आहे, पण त्या नदीला पाणी कमी आहे. तर बघा जवळ असं गवत पूर्ण हे झालंय. आलोय आता आम्ही नदीच्या जवळ. रान अजून हिरवगार आहे अजून, कारण का सकाळचा पारू पडतो. पारवामध्ये अजून हे बघा, बघू शकता तुम्ही नदी जवळच आहे बघा. ते नदी आता कसं नदीला पाणी कमी होत जात आहे. बघू शकता इकडे कमी झालं पूर्ण नदीला पाणी. पूर्ण नदी आटले पूर्ण. पण ते बोलतात ना, मध्ये असतं पाणी, उपिल असते. उपिल म्हणजे गावठी भाषेमध्ये उपिल बोलतात, झरा. त्यामध्ये मग झरा असेल, पाणी साठून राहते. नदीचं पात्र मोठं आहे, पण ते पाणी कमी आहे, पाणी आटत जातं. कॅनाने आम्ही भरून पाणी घेऊन जातोय. पाणी पूर्ण आहे तिकडे मध्ये खालून येतोय पाणी खाली इकडे. आणि आता थोडं आम्हाला पाणी पुरेल थोडे दिवस. आम्ही आता भरतोय पाणी कॅनाने भरून घेऊन जातो या. एक दीड महिना पाणी पुरवायची असं आम्हाला आशा आहे. पाणी स्टोरेज करून ठेवतोय आम्ही. बघूया आता एवढे पुरेल तेवढा पाणी घालायचा. बघा असं आम्ही आता खांद्यावरून पाणी घेऊन चाललोय पप्पाने मी. नदी जवळच आहे. ते पाणी खांद्यावरून घेऊन जरा स्टोरेज करायचं. सध्या तरी आम्ही पाणी जवळ आहे म्हणून जरा खांद्यावरून घेऊन जातोय. मग नदीमध्ये दुसऱ्या ठिकाणी मोठा झरा आहे, तिथे पाणी सुटायचं आहे आम्हाला. गवत पूर्ण हे झालंय, सुकलंय पूर्ण गवत, कारण ऊन पण एवढा पडतोय गावाला. इकडे आमची जमीन आहे अशी, तरी आम्ही थोड्या भागामध्येच काजू लावले. इकडे पाहू शकताय बघा, आणि आम्ही स्टोरेज करून ठेवलाय. सारखं नदीवरून विहिरीवरून आणायला नको, स्टोरेज करून ठेवलाय पाणी इकडे.
पाहू शकता इकडे पाणी भरून ठेवल्यामुळे झाडा नाही घालतात बघा, पाली वगैरे शेकले बघा असं. आता चाललोय आता थोडा एका साईडने पाणी घालायचं थोडा दररोज थोडा घातला तरी त्यांना हे होईल. आता एका साईडने मी घालायला सुरुवात करतो. अजून त्या बाटल्या लावल्यात तरी पण थोडा त्यांना घालायचा, जेणेकरून थोडासा आधार पालवी फुटेल त्यांना. त्या साईडने घालायचं पाणी घालायचं. बाटल्या लावल्यात पप्पानी. बाटलीमध्ये पाणी राहत नाही जास्त, ते लगेच येऊन जातं. थोडा पाणी घालायचं त्यांना. बघा इकडे थोडा पाणी जरी घातला तरी त्याचं भरपूर म्हणजे त्याला भरपूर काय झालं पाणी भेटल्यानंतर असं आहे ते. पण तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही पण या काजू लावू शकता, जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊ शकतो. तुमच्याजवळ पाणी जर असेल, पाण्याचं जर घराजवळ असेल तर तुम्ही पण या नक्की काजू लावा. कारण का काजूला असं आहे की मरण नाही. पाणी जरी कमी भेटला, थोडा जरी पाणी भेटला तरी त्या काजूला मरण नसतंय. पहिली गोष्ट म्हणजे वणव्यापासून त्यांना वाचवायला लागतंय, आणि मेन वणवा आगीपासून त्यांना वाचवायला लागतंय. तर ते आपण वाचवलं पाहिजे. आणि तुमच्याजवळ पाणी असेल तर ते पाणी तुम्ही घालून तुम्ही ते करू शकता. भविष्यामध्ये याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या काजू आहे बघा, मस्त म्हणजे त्यांना पालवी फुटले एवढी. बघू शकताय बघा, पालवी चांगली फुटली ना. गवत आहे बघा, गवत पूर्ण काढलेलं आहे. पहिलं गवत तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, पूर्ण गवत होतं इकडे. काय थोडा पण फिरायला हवा असं गवत होते. ते आईने सर्व गवत काढून टाकलं, आणि त्याच्यामुळं काय आम्हाला समजत नव्हतं की काय करायचं पुढं. ते काजू आहेत आमच्या. नक्कीच तुम्ही याचा तुम्ही पण लावा, आणि भविष्यामध्ये नक्कीच फायदा. आता लावले तर पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आता तुम्ही घरगुती वापरासाठी पण त्या काजू उपयोगात तुम्हाला येऊ शकतात. धन्यवाद.